आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून सलग 6व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या चाळीसगाव श्री क्षेत्र पंढरपूर विशेष विठाई एक्सप्रेस वारीला शनिवारी सायंकाळी हजारो वारकरी भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण चाळीसगाव नगरी दुमदुमून गेली। प्रस्थानापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे माऊलींच्या पालखीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली। या सोहळ्यास जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजयदादा पवार, चाळीसगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण, तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारो वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी वारकरी माता भगिनी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। वारकरी संप्रदायाची परंपरा जपत ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर वारीचा आनंद घेता यावा या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। त्यानंतर टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगाच्या सुरावटीत रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम अशा विठ्ठल नामाच्या जयघोषात माऊलींच्या पालखीची भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चाळीसगाव रेल्वे स्थानकाकडे निघाली। संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हावून निघाला होता। रेल्वे स्थानकावर वारकरी भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विशेष रेल्वेत प्रवेश केला। ज्येष्ठ नागरिक व महिला भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक डब्यात मदतीसाठी तैनात होते। विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विठ्ठल नामाच्या गजरात विठाई एक्सप्रेस श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। रेल्वे सुरू होताच वारकरी भाविकांनी घरून आणलेल्या शिदोरीचा एकमेकांसोबत प्रेमाने आस्वाद घेतला। आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी प्रत्येक बोगीत जाऊन वारकरी माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस केली। त्यांच्या शेजारी बसून मीठ भाकरीसह घरगुती जेवणाचा आस्वाद घेत आपुलकीने संवाद साधल्याने वारकरी भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला। टाळ मृदुंगाच्या तालावर सुरू असलेले अभंग, भजन आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण रेल्वे विठ्ठलमय झाली होती। भक्तिभाव, शिस्त आणि सेवाभावाचा अनोखा संगम अनुभवत हजारो वारकरी भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। सलग 6व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या विठाई एक्सप्रेस उपक्रमामुळे वारकरी संप्रदायाची सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श पुन्हा एकदा पाहायला मिळाला।